जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। आजपासून म्हणजे 3 ऑक्टोबर पासून प्रारंभ होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवास तुळजापूर येथील तुळजाभवानी आईची ज्योत आणण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध खेड्यातील व शहरातील दुर्गा शक्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आनंद रात्री भक्तीने ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळाले। विविध मंडळाच्या कार्यकर्ते भक्तिमय संगीताच्या साथीने नृत्य ताल धरत देवीच्या आठवणी नृत्यमान रममान झाले होते। काही काळ चहापान व विश्रांतीसाठी थांबलेल्या विविध दुर्गा शक्ती मंडळाचे सभासद एकत्र आल्यानंतर प्रचंड गर्दी झाली होती। विविध गावांमधील अनोळखी कार्यकर्ते भक्त तुळजाभवानी आईच्या आठवणीत रममान होऊन भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचे चित्र निदर्शनास येत होते। रात्रीपासून भक्तांनी सोलापूर पुणे महामार्गावर ज्योत आणण्यासाठी आलेली ही मंडळी ज्योत घेतल्यानंतर तुळजापूरहून निघाल्यानंतर अविरत न थकता ती ज्योत आपापल्या गावातील उत्सव ठिकाणी आणल्यावरच विश्रांती घेतात व सेवा दिल्याचे समाधान व्यक्त करतात। याच अनुषंगाने मुरुम शहरातील यशवंतराव नवरात्र उत्सव समितीच्या तरुणांनी तुळजापूर येथून तुळजाभवानी मातेचे आशीर्वाद घेऊन प्रथमच ज्योत आणली असून शहरातील सिद्धरामेश्वर मठाच्या शेजारी असणाऱ्या तुळजाभवानी मंदिरात ज्योत आणून ठेवण्यात आली असून सायंकाळी तुळजाभवानी मातेची प्रतिष्ठापना होत असताना ज्योतीच्या माध्यमातूनच प्रतिष्ठापना होणार असल्याचे तरुणांनी सांगितले। यावेळी निशांत पडलवार, पवन घोडके, रणवीर थोरात, मानव चव्हाण, रामनाथ चव्हाण, आकाश घोडके, सोमनाथ जाधव, ओंकार सुरवसे, प्रशांत गुरव, नीरज पडलवार, आदित्य इकलगी त्यांच्यासह मंडळाच्या अनेक सदस्यांनी ज्योत गावात आणले। शहरातील विविध नवरात्र उत्सव समितीच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे। इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।